आपण समोर पाहतात तो कैलास आहे। कैलास पर्वतावर आपल्याला अशा प्रकारचे अनेक तोरण दिसून पडतील। या तोरणांच्या पाठीमागचं कारण असं आहे की सगळं वज्रयान बुद्धिझमचे तोरण आहेत। या सगळ्या तोरणांवर त्यांच्या ग्रंथामधले काही मंत्र लिहिलेले असतात। आपण जर अगदी सांभाळून पाहाल तर या सगळ्या तोरणांवर त्या वज्रयानी भाषेमधले म्हणजे त्यांच्या संस्कृत भाषेमधले काही मंत्र लिहिलेले असतात। आणि मग हे तोरण का बरं लावायचे तर ती अतिशय पवित्र धारणा आहे की हे तोरण जेव्हा हवेने हालतात तेव्हा ते मंत्र त्या हवेमध्ये ती पॉझिटिव्हिटी त्या मंत्रांच्या द्वारे मिक्सअप होते। म्हणजे ही वज्रयान बुद्धिझमची विशेषता आहे की कुठल्याही शहरामध्ये पहाडाच्या वर तुम्हाला असे भरसक तोरण लागलेले दिसतील आणि या तोरणांवर त्यांच्या ग्रंथांमधले वचनं प्रिंट केलेले दिसतील। त्यांची समजूतता अशी आहे की जेव्हा जेव्हा हे तोरण वाऱ्याने हालतात तेव्हा तेव्हा तो वारा या तोरणांच्या सोबत असणाऱ्या मंत्रांना घेऊन संपूर्ण मानव जातीमध्ये ते मंत्र पसरवतो। नाथजी गुरुजी भली करे, गुरु गोरखनाथजी।